हॅलो नमस्कार. तर 16 मे रोजी शनी जयंती म्हणजेच शनी अमावस्या आहे. तर हा दोन्ही योग एकाच दिवशी जुळून आल्यामुळे ह्या मुहूर्तावर आपल्याला काही उपाय, काही विधी करायचे आहे. त्याच्याने आपल्या घरातले साडेसाती दूर होतील, शनिदेव प्रसन्न राहतील. तर त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर स्किप न करता आजची माहिती आपल्याला शेवटपर्यंत पाहायची आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहावी स्वामीचरणी प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 16 मे 2026 रोजी एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ असा महायोग जुळून येत आहे. या दिवशी केवळ वैशाख अमावस्या नसून साक्षात सूर्यपुत्र भगवान शनिदेव यांची शनी जयंती देखील आहे. तर ही अमावस्या शनिवारी आल्यामुळे तिला शनी अमावस्या आपण म्हणत असतो. तर अशा प्रकारे शनी जयंती आणि शनी अमावस्या एकाच दिवशी येणे ही घटना आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय शक्तिशाली मानली जाते. तर बघा 16 मे 2026 हा दिवस शनिदेवाच्या उपासनेसाठी वर्षातील सर्वात मोठा दिवस ठरणार आहे. जेव्हा वैशाख अमावस्या शनिवारी येते आणि त्याच दिवशी शनी जयंती असते तेव्हा केलेल्या दानाचे आणि पूजेचे फळ आपल्याला अनेक पटीने वाढत असते. ज्यांच्यावर शनीची साडेसाती ढया किंवा शनिपीडा आहे ना, त्यांच्यासाठी हा दिवस भाग्योदयाचाच ठरणार आहे. या तिथीला शनिदेवाचा जन्म झाला असे मानले जाते. तर शनी अमावस्या शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनेश्वरी अमावस्या म्हणतात, जी पितृदोष आणि शनी दोषासाठी प्रभावी मानली जाते. एकाच दिवशी जयंती आणि अमावस्या आल्याने शनीची कृपा दृष्टी मिळवण्यासाठी हा काळ सर्वोत्तम राहणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे शनिवारी अमावस्येच्या दिवशी? तर सकाळी सूर्योदयापूर्वी आपल्याला उठून गंगाजल मिश्रित पाण्याने आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे. यामुळे शरीरातील नकारात्मकता दूर होते. शनी मंदिरात जाऊन आपल्याला शनिदेवाच्या मूर्तीला मोहरीचे तेल अर्पण करायचं आहे. अर्पण करताना शनिदेवाच्या डोळ्यात न पाहता आपल्याला चरणाकडे प्रार्थना करायची आहे. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा आपल्याला घालायच्या आहेत. ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. जर कोणाला शनिपीडा आहे, साडेसाती आपल्या घरामध्ये आहे, खूप असे संकट आहे, तर आपल्याला हा शनिदेवाला प्रसन्न करणारे काही आपल्याला उपाय आपल्याला करायचे आहे. शनिपीडेतून मुक्तीसाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी ज्यांना साडेसातीचा त्रास होत आहे त्यांनी या दिवशी दान करायला विशेष महत्त्व द्यायचे आहे. अन्नदान या दिवशी आपल्याला गरजू व्यक्तींना काळे उडीद, काळे तीळ किंवा खिचडी आपल्याला दान करायची आहे. काळे कपडे, लोखंडी भांडी, काळी छत्री किंवा या वस्तू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. काळ्या कुत्र्याला किंवा काळ्या गाईला तेल लावलेली भाकरी खाऊ घालल्याने शनिपीडा शांत होते. तर याचबरोबर आपल्याला या गोष्टी काही पाळायच्या असतात. या दिवशी मीठ, लोखंड आणि मोहरीचे तेल विकत घेऊन यायचं नाही. शनिवारी तर आपल्याला घ्यायचंच नाही, पण या दिवशी अमावस्या पण आहे आणि शनी जयंती आहे, म्हणून आपल्याला या दिवशी या वस्तू आपल्याला खरेदी करायच्याच नाही. कोणाशीही खोटे बोलणे किंवा गरिबाचा अपमान करणे आपल्याला टाळायचे आहे, कारण शनी हा न्यायाचा देव असून तो कर्माचे फळ आपल्याला देत असतो. म्हणून आपल्याकडून जेवढे होईल तेवढे आपल्याला पुण्यकर्मच आपल्याला करायचे आहेत, कारण की हा देवता खूप असा न्यायप्रिय देवता आहे. हे झाले आपल्या शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी. आणि अमावस्या असल्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्याला दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे, जेणेकरून आपले पितृदेवता शांत राहतील, त्यांची पण आपल्यावर कृपादृष्टी राहील. आपल्या हळदीचं लेपन आपल्या उंबरट्याला करून घ्यायचं आहे. उंबरट्याच्या शेजारी पण आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आणि अमावस्याच्या दिवशी आपल्याला घरातले जे काही भंगार वस्तू आहेत त्यांना बाहेर काढायचं आहे. केर कचरा आपल्याला घरातून बाहेर काढायचे आहे, म्हणजेच की त्या दिवशी कचरा बाहेर काढल्याने आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवल्याने घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन राहते. आणि दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला पितृस्तोत्र आपल्याला पठण करून घ्यायचं आहे. चला तर मग या माहितीचा मी इथं शेवट करते. आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका धार्मिक माहितीच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते. बाय बाय सगळ्यांना.